गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध। स्टील चोरी प्रकरणात मोठा घोटाळा। वनराई पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात तपास अधिकारी व वजन काट्याच्या सल्पनेचा संशय। पोलीस आयुक्त देवेन भारती लक्ष देणार का? नमस्कार, मी धनंजय पवार। गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो। बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत वनराई पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा क्रमांक 397/2023 कलम 420, 406, 339 आणि 34 भारतीय दंडविधान प्रकरणात मोठा घोटाळा उघड झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। ट्रेलर मधील स्टील मालाच्या चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोलिसांकडून संरक्षण मिळाल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून काही पुराव्यांमधून समोर आला आहे। मालाचा अपहार व बनावट वजन पावती प्रकरण सदर गुन्ह्यात आरोपी नवीन कुमार तनयराज रत्नो याला अटक करण्यात आली होती। ट्रेलर GJ12BX 2783 मध्ये भरलेल्या 11 बंडल स्टील रॉड्स पैकी 3 बंडल माल आरोपींनी पालघर जिल्ह्यातील मनोर येथे विकल्याची माहिती तपासात समोर आली होती। मालाच्या किमतीच्या अंदाजे 3.5 लाख रुपये असा होता। आरोपीने पोलीस चौकशीत कबुली दिल्यानुसार 12 नोव्हेंबर 2023 रोजी माल ट्रेलरसह दहिसर पश्चिम येथील सिटी वे ब्रिज या वजन काट्यावर नेण्यात आला होता। तेथे 45,510 किलो वजन दर्शवणारी पावती काढून ट्रेलर बांधकाम साइटवर पाठवण्यात आला। मात्र या वजन काट्यावर मोबाईल अथवा रिमोटद्वारे वजन बदलून बनावट पावती दिल्याचा संशय आहे। तपासात नाव समोर आलेले इम्तियाज शेख फरार। पोलिसांनी आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार इम्तियाज शेख या स्टील माफियाने चोरीचा माल खरेदी केला होता, मात्र तो अजूनही पोलिसांना मिळालेला नाही। तो सध्या वाशी येथे वास्तव्यात असून त्याचं गोदाम कळंबोली स्टील मार्केट यार्डमध्ये असल्याची माहिती पुढे आली आहे। सिटी वे ब्रिज या मॅनेजमध्ये बक्कल खानचा सहभाग। या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे दहिसर येथील सिटी वे ब्रिज वजन काट्याचा वास्तविक मालक अब्दुल हकीम जमीरुल्ला खान उर्फ बक्कल खान असल्याची माहिती समोर आली आहे। या वजन काट्यावर बोगस पावत्या देण्यासाठी त्याने साइड एग्रीमेंट दुसऱ्याच्या नावावर करून मोबाईलद्वारे वजन नियंत्रणाचे तंत्र वापरल्याचा आरोप आहे। पोलीस अधिकाऱ्यांवर संशय। या प्रकरणाचा तपास करणारे स्थानिक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रथमेश प्रकाश विचारे आणि API बापूराव हराळ तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामप्यारे राजभर यांनी आरोपींना कथितरित्या संरक्षण दिल्याचा आणि पुरावे लपवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात आरोपी इम्तियाज शेखचा तपशील अजूनही अटक करण्यात आली नाही। चौकशीची मागणी। या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्याने कर्तव्यविषयक कसूरीपणा, लाचखोरी आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणे हे प्रकार केल्याचा ठपका ठेवण्यात आला। त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण खातेनिहाय उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून व जनतेकडून केली जात आहे। भेटूया पुन्हा नवीन बातमीमध्ये। नमस्कार।